आपलाचा पहिला प्रश्न आहे 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष हे डॉक्टर सी रंगराजन हे होते. IMP प्रश्न आहे बघा, 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर सी रंगराजन. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा पालघर या तालुक्यामध्ये आहे. अग्रणी बँक कधी स्थापन करण्यात आली? अग्रणी, तर 1969 मध्ये अग्रणी बँक स्थापन करण्यात आली. सेज, SEZ म्हणजे काय? सेज म्हणजे काय? विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच सेज. भारतातील पहिल्या खाजगी LNG सुविधा कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिल्या खाजगी LNG सुविधा कोठे सुरू करण्यात आले? तर भारतातील पहिल्या खाजगी LNG सुविधा नागपूर या ठिकाणी सुरू करण्यात आले. 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये किती क्रीडा प्रकारचा समावेश होता? 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये किती क्रीडा प्रकारचा समावेश होता? तर 33 क्रीडा प्रकारचा समावेश होता. भारतातील पहिले धान्य ATM कुठे सुरू करण्यात आले? धान्य ATM कुठे सुरू करण्यात आले? हरियाणामध्ये. 2020-21चा मिस इंडिया हा किताब कोणी मिळवला होता? 2020-21चा मिस इंडिया हा किताब कोणी मिळवला? तर मानसी वाराणसी याने मिळवला होता 2020-21चा किताब. भारताचा कोणत्या देशासोबत पेगॉंग सरोवरावरून वाद चालू आहे? भारताचा कोणत्या देशासोबत? तर चीन या देशासोबत पेगॉंग या सरोवरावरून काय आहे? वाद चालू आहे. राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात केव्हा करण्यात आली? राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात केव्हा करण्यात आली होती? तर राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात 8 मार्च 2018 रोजी सुरू करण्यात आली होती. मूलभूत कर्तव्ये खालीलपैकी कोणत्या कलमात आहे? मूलभूत कर्तव्ये खालीलपैकी कोणत्या कलमात आहेत? तर मूलभूत कर्तव्ये खालीलपैकी 51A या कलमामध्ये आहेत. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? तर न्याय या घटकाचा काय करण्यात आलेला आहे? प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयात फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? सरपंचाविरुद्ध न्यायालयात फौजदारी स्वरूपाचा खटला चालू आहे तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला आहे. रास्तगोपतार या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले? रास्तगोपतार या नावाचे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले? तर दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले. उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमध्ये कोणत्या गावात झाला आहे? उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमध्ये कोणत्या गावात झाला? तर भिवरी या गावामध्ये उमाजी नाईक यांचा जन्म झालेला आहे पुरंदरमधील. लक्षात ठेवायचं. रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते तर सातारचे छत्रपती यांची वकिली करण्यासाठी लंडनला गेलेले होते. इतिहासात प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या साली झाली होती? इतिहासात प्रसिद्ध प्लासीची लढाई 1757 मध्ये झालेली होती. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा खालीलपैकी कोणत्या पिकांशी संबंधित होता? चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकांशी संबंधित होता? तर
नीळ या पिकाशी संबंधित होता. भारताला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे? 7517चा समुद्रकिनारा लाभलेला आहे. हिराकूड धरण भारतातील कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? हिराकूड जे धरण आहे ते भारतातील कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर महानदी. सातमाळा अजिंठा डोंगर रांगात कोणत्या लेणी आहेत? सातमाळा अजिंठा डोंगर रांगात कोणत्या लेणी आहेत? तर वेरूळच्या लेणी आहेत. पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया कोणी केली होती? पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया कोणी केली होती? तर पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केलेली होती. महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा या जिल्ह्यामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. लहान मुलांमध्ये रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? लहान मुलांमध्ये तर ए जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलात रातआंधळेपणा निर्माण होतो. 5 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 7:5 होते, तर 10 वर्षांनी त्यांच्या गुणाचे गुणोत्तर 5:4 होईल. तर ए चे आजचे वय किती असणार आहे? 40. खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? कोणती आहे पूर्ण वर्ग संख्या? ऑप्शन क्रमांक 1 ही काय आहे? पूर्ण वर्ग संख्या आहे. खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? कोणती आहे बरं? तर 59 ही काय आहे? मूळ संख्या आहे. क्रिकेट टीमसाठी 14 खेळाडूंमधून 11 निवडायचे आहेत, तर किती वेगवेगळ्या निवड तयार होतील? क्रिकेट टीमसाठी 14 खेळाडूंमध्ये 11 निवडायचे आहेत, तर किती? तर 364 वेगवेगळ्या निवड तयार होतील. 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? तर 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही 420 असते. 36 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? 36 मीटर काय आहे लांबीची पट्टी, ती 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर किती? 4 मीटर लांबीचा तुकडा होईल. 2 संख्यांचा गुणाकार 6300 असून त्यांची मसावी 15 आहे, तर त्या संख्यांचा लसावी किती? खूप सोपा आहे, मसावी लसावी काढायचे आहे. किती येणार? 420. याचं काय येणार उत्तर येणार? 40 लिटर मिश्रणामध्ये दुधाचे व पाण्याचे प्रमाण 3:1 आहे, त्यात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे दुधाचे व पाण्याचे प्रमाण 1:3 होईल? म्हणजे उलट. तर किती लिटर पाणी किती लिटर? तर 80 लिटर येणार. दुधाचे व पाण्याचे प्रमाण 80च येणार. बरोबर आहे. 15 संत्री विकल्याने 3 संत्र्यांच्या विक्रीची किमती इतका नफा होतो, तर शेकडा नफा किती? नफा तोटा शेकडा, तर 25% नफा होईल. नफा शेकडा होईल. जर 8 + 8 बरोबर 72, 5 + 5 बरोबर 30, तर 6 + 6 बरोबर किती? 42. क्रमवार विषम संख्येची सरासरी 47 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? क्रमवार विषम संख्येची सरासरी 47 आहे, तर मोठी संख्या कोणती येणार? ऑप्शन क्रमांक 3 51 ही काय असणार? त्यातली मोठी संख्या असणार आहे. बीनाची मुलगी महेशच्या मुलाची आत्या बहीण आहे, तर महेश बीनीचा कोण? बीनाची मुलगी महेशच्या
मुलीची आत्ते बहीण, तर महेश बिनाचा कोण? तर कोण असणार आहे बघा महेश बिनाचा? महेशच्या मुलीची आत्ते बहीण बाहू. कोण लागणार आहे? बाहू. आई, मुलगा, मुलगी, वडील. तर पुढं काय येणार? आई, मुलगी, वडील, मुलगा. एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तासात टाकी भरेल? एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात आणि दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती? त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. वृक्षाच्या एका ओळीमध्ये एका झाडाचा क्रमांक दोन्ही बाजूंकडे 5वा आहे, तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत? 9 वृक्ष असणार आहेत. 12 व्यक्ती एकत्र मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 दिवसात किती व्यक्ती पूर्ण करतील? तर 16 व्यक्ती काय करतील? पूर्ण ते काम करतील. खालीलपैकी अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते आहे? आमरण हे काय असणार आहे? अव्ययभाव समासाचे उदाहरण असणार आहे. सौदागर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला? तर कोणत्या? फारसी या भाषेतून सौदागर हा शब्द रूढ झालेला आहे. शरदाच्या चांदण्यात गुलमोहरे मोहक दिसतो वरील वाक्यात विधानपूर्वक कोणते? तर मोहक हे काय असणार आहे? विधानपूर्वक असणार आहे. पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पाऊस पडला तरच हवेत गारवा आला असता. संकेत, संकेतार्थी काय असणार आहे? वाक्य असणार आहे. मागे, पुढे, मध्ये, समोर, जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत? मागे, पुढे, मध्ये, समोर, जवळ ही कोणती? तर स्थलवाचक अव्यय आहेत. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. या वाक्यातील अलंकार ओळखा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. या वाक्यातील अलंकार कोणता अलंकार असणार आहे? रूपक अलंकार असणार आहे. हिमालय पर्वत या शब्दशक्तीचा प्रकार लिहा. हिमालय पर्वत या शब्दशक्तीचा प्रकार. तर हिमालय पर्वत या शब्द अभिधा हा काय असणार आहे? शब्दशक्तीचा प्रकार. कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडा. कणिक तिंबणे. कणिक तिंबणे म्हणजे काय करणे? खूप मारपीट करणे किंवा खूप हाणामारी मारामारी काय करणे. सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा. सुरवंट म्हणजेच काय येणार? पुल्लिंग. संधीचे मुख्य प्रकार किती? किती आहेत संधीचे मुख्य प्रकार? तर 3 हे काय असणार आहेत? संधीचे मुख्य प्रकार. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ ओळखा. इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणजे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत येणे. दोन्हीकडून सारख्याच अडचणी येणे. समुद्राचा समान अर्थ नसलेला शब्द कोणता? समुद्राचा समान अर्थ नसलेला शब्द कोणता? समुद्र म्हणजेच समीरण काय आहे? समान अर्थ नसलेला शब्द आहे. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा. शत्रूला सामील झालेला. शत्रूला सामील झालेला कोण येणार? तर फितूर. शत्रूला सामील झालेला फितूर. खालील शब्दांपैकी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द ओळखा. शेवटचा असणार आहे बघा कोट्याधीश. ऑप्शन क्रमांक डी काय असणार आहे? याचं आन्सर असणार आहे.
पुस्तक, बिस्तक, चहा, बिहा, झाड, बीड हे शब्द कोणत्या अभ्यस्त शब्दांचे प्रकार आहे? तर कोणत्या? ऑप्शन क्रमांक बी, अंशाभ्यस्त. खालीलपैकी केवळ प्रयोगी शब्द ओळखा. तर शब्बास काय येणारे आहे? केवळ प्रयोगी शब्द येणारे शब्बास. त्याने पत्र लिहिले या वाक्याचे साधे वर्तमान काळे रूप लिहा. त्याने पत्र लिहिले. साधी वर्तमान काळे रूप कोणते? तो पत्र लिहितो असे होणार आहे. तो पत्र लिहितो. हां, बरोबर आहे. तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तत्परता म्हणजेच कुचराई. हां, कुचराई. याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. व्हिडिओ कसा वाटतोय? लाईक आणि सबस्क्राईब करा. बाण खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. बाण खालून वर म्हणजेच वर काय येणार आहे? ह्याचं उत्तर येणार आहे. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य म्हणजेच भाववाचक नाम. काय येणार आहे? भाववाचक नाम. खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. देखावा ऑप्शन क्रमांक 1 हेच आन्सर असणार आहे. इकारात स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन. काय येणार आहे? याकारात्न म्हणजे ऑप्शन क्रमांक सी ह्याचं काय असणार आहे? इकारात म्हणजे आकारात. आयडेंटिफाय द मोड एक्सप्रेस्ड इन द अबव्ह सेंटेन्स. गिव्ह अस दिस डे अवर डेली. ऑप्शन क्रमांक 2 त्याचा आन्सर असणार आहे बघा. ॲड अ क्वेश्चन टॅग. इट अ सिम्पली मॅटर ऑफ अ रिफ्लेक्शन. तर काय? इजंट इट. and delete the incorrect part of from following sentence. Top to saying is ऑप्शन क्रमांक डी ह्याचा असणार आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग. आय एम रायटिंग काय येणार आहे? चौथं आन्सर काय येणार आहे? आय एम. फिल इन द ब्लँक इन सुटेबल फ्रॉम वर्ब. इफ यू 55 तर ह्याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक ए पे. 55 रुपीज. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फिल इन द ब्लँक काय येणार आहे? ह्याचा ऑप्शन क्रमांक बी. येस्टरडे. राईट अँड डॅश डॅश ऑन अन एलिफंट काय येणार? इझी. लँड मीन्स लँड विच इज ऑप्शन क्रमांक 1 हे आन्सर येणार आहे. करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड म्हणजे बॉक्सेस काय? बॉक्सेस. अ फ्रेंड ब्रॉट द केअर फॉर काय येणार आहे? ह्याचं ऑप्शन अस.